हॅलो नमस्कार गाईज, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण मेथीचे पराठे करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। आपण 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1.5 वाटी गहू आणि आपल्याला 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं, जेणेकरून आपले मेथीचे पराठे करताना क्रिस्पी होतील, कुरकुरीत, खायला छान अशी टेस्ट येईल आपल्याला। हे बघा, अगदी आपल्याला 3 प्रकारचे पीठ लागणार आहेत। आता मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूणचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यातून काढत आहे। हे बघा, लसूणचे आपण एकदम बारीक काप करून घ्यायचे, जेणेकरून त्याचे मोठे मोठे असे दाणे राहणार नाहीत भांड्यामध्ये। बघा, आता त्यानंतर मी ती पेस्ट एकदम छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। हे बघा, आणि त्याच्याबरोबर आपलं तीळ लागणारे, जिरे, मसाला, लाल तिखट आणि हळद, हे सर्व साहित्यात आपण पिठामध्ये टाकून घेऊयात आता आपल्याला हे। आणि त्याचबरोबर मी मेथी अशी स्वच्छ धुवून आणि बारीक करून घेतलेली आहे, बारीक चिरून अशी। हे बघा, आणि वरून मी ओवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये। आणि हे सर्व आता साहित्य मी आता पिठामध्ये टाकून आता आपण मिक्स करून घेऊयात। आता छान अशा आता आपण कणिक मळून घेऊयात आता। आणि कणिक मळताना आपल्याला थोडं प्रमाणात तेल लागणार आहे, जेणेकरून आपलं पीठ मऊ होईल। आणि वरून आता मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। हे बघा, तर मग आता हे मी आता पीठ मळून घेतलेलं आहे। खूप छान अशा पद्धतीने मऊसर असं मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण करूया आता मेथीचे पराठे। आता मी गॅसवरती आता तवा ठेवून घेते, थोडासा हलकासा गरम झाला की मी त्यावर ती मेथीचे पराठे टाकते आपण केलेले। मी लाटूनच केलेले आहेत पराठे हे बघा, दही आणि त्याबरोबर चटणी। अरे वा, खूप मस्त लागतात आपले मेथीचे पराठे। तुम्ही पण घरी नक्की करून करा बघा आणि मला सांगा। थँक्यू गाईज।